हा आजच्या दिवसभरातला तिसरा आणि शेवटचा चहा आहे. झाली तुझी दादागिरी परत सुरू झाली का? तुला काय समजायचंय ते समज. मी तुला परत चहा देणार नाहीये आज. हे भगवान, मैंने ऐसा क्या पाप किया है? ये लोग मुझे पेट भर चाय भी नहीं पीने देते. मार मार, तुला जेवढे डायलॉग मारायचे आहेत ना तू तेवढे मार, पण पुन्हा चहा मिळणार नाही. आणि हे काय, आज रेडिओ का ऐकतेस? तोही आजोबांचा. तुझ्या धनुषनी तुला नवीन पिक्चर नाही दिले वाटतं मोबाईल मध्ये? दिलेत 5 दिलेत 5. आज मला ते नाही बघायचे, आज मला रेडिओ ऐकायचा आहे. आज मला तुझ्या आजोबांची खूप आठवण येते. तू इकडे ये ग, ये. आज ना मला तुझ्या आजोबांची आठवण येते. निशीच्या लग्नात ते हवे होते. तारिणी, हा आवाज ऐकतीस का तू? इतक्या सुंदर गोष्टी सांगते म्हणून सांगू. ज्या स्त्रियांनी समाज घडवला त्या स्त्रियांच्या गोष्टी सांगते ती. तू पण ऐक पैस. अशा कर्तृत्ववान बायकांच्या गोष्टी ऐकल्या ना की मला आपल्या वसुधाची आठवण येते. तुझी आई पण काही कमी नव्हती या बायकांपेक्षा. अतिशय तत्वनिष्ठ, कर्तबगार आणि नीडर पोलीस ऑफिसर होती तुझी आई. पण काय असतं ना तारिणी, एखाद्याच्या नशिबात काय लिहिलेलं असतं हे आपल्यालाही नाही सांगता येत ग. बिचारीची काही चूक नसताना तिच्यावर वाटेल ते खोटे नाटे आरोप केले गेले. तिच्या प्रामाणिकपणावर इतके डाग दिले गेले की ते कोणी कधीच पुसू शकलं नाही. तिची ही लेक ते डाग पुसणार आहे सुमी, काळजी करू नकोस. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेच्या नावावर जे आरोप झाले ते सगळे खोटे आहेत हे लवकरच जगासमोर येईल. कोणाशी तरी लाच घेण्याबद्दल बोलत होती ती. लाखो रुपयांची लाच होती आणि त्यासाठी गेली होती त्या जेपीसी फॅक्टरीत. झोप झाली ना नीट तुझी? हो ताई. खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. बरं युवराज तयार आहे का? तुझं काही बोलणं झालं का त्याच्याशी? कसलं काय मॅम, सकाळपासून तयारच होते ताई. इट्स ओके, नवी नवरी आहे, तिला तिचा वेळ घ्यायलाच हवा. बरं तू चुकून काही खाल्लं नाहीयेस ना? उपवास आहे ना अजून? हो हो आहे, अजून काही खाल्लं नाहीये. तू आता हा जो काही उपवास करतेस ना त्याचं गोड फळ तुला नक्की मिळणार. गोड नाही, तिखट नाही, तुरट नाही, आंबट नाही, पाणी सुद्धा चालणार नाही. निर्जळी उपवास असतो ना आजचा. हो, निर्जळी उपवास. आय नो हे जरा कठीण आहे, पण अजून थोडाच वेळ. एकदा पूजा झाली ना की भरपूर जेव. बरं मी युवराज तयार आहे का बघून आले. तू बाहेर येशील? हो येते. काय झालं काकू? अगं शलाखाला सांगितलं होतं ना इथे पाणी अजिबात ठेवू नको. हिने चुकून घोट घ्यायला नको ना म्हणून. हे नाही, घेऊन गेल्या त्या. हा पण आली तयारी बघून. चेतना काकू, चेतना काकू, मी काय म्हणते, 15-20 मिनिटात संपेल ना ही पूजा? 15-20 मिनिटात? अगं आधी घरी पूजा होणार. मग आपण देवळात जायचं, देवाला नमस्कार करायचा, त्याचा आशीर्वाद घ्यायचा, मग घरी यायचं, घरच्यांचा आशीर्वाद. 3-1 तास चालेल पूजा. अगं आमचं लग्न झालं ना तेव्हा 5 तास चालली होती पूजा. महापूजा घातली ती 5 तास. 5 तास? 5 तास 5 तास 5 तास पूजा. काय करू, मला आताच भूक लागली आहे. भूक लागली. तुला भूक लागली? नाही मग मला नाही, हिला. मला. तुला भूक लागली? चा उपास आहे, तू तर खाऊच शकते. चल आपण जाऊ ब्रेकफास्ट करायला. चल चल. नमा नमा नमा. He loves me not. He loves me. He loves me. ए केदू, केदू, मला माहिती होतं तू माझ्यासाठी पूजेला येणार आहेस ना.
लब्बाड कुठला ए मला ए असंच आहे रे केदू केदू ऐक ना तू चाललायस ना मी पण तुझ्यासोबत येते आपण एकत्र जाऊ हा कशाला कशाला म्हणजे म्हणजे अगं माझं ना रस्त्यात एक काम आहे ते मी काम करून घेतो ना हा तू हो ना पुढे मी लगेच येतो अरे कशाला मी पण येते ना तुझ्या बरोबर अगं, चल आपण जाऊ काव्या. ए लवकर चल आई बघेल पटकन चल अरे मी जातो ना हा हे बघ कोणी जर बघितलं ना तर उगाच प्रॉब्लेम होईल का अरे मी तेच म्हणते केदू कोणी बघणार चल पटकन अगं हो अरे बस 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 लवकर बस काव्या. चल 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 काव्या अगं मला गाडी तरी अगं काढू तरी अरे काव्या थांब हा, काढू तरी ते गाडी हो एक मिनिट आता काय झालं केदू बिनपाकड्यांचा गुलाब तू हळदीला मला प्रश्न विचारला होतास ना त्याचं उत्तर आहे घे ना प्लीज केदू घे ना आय लव्ह यू चल चल चल, पटकन चल काव्या हाय व्हॉट वर यू डुईंग निशिता? आय न्यू इट. तू किचन मध्ये आलीस ना तेव्हाच मला कळलं तू काय करायला आली असते. अगं फास्ट आहे ना तुझा, दॅट टू विदाउट वॉटर. हे काय करतेस तू? काय आहे हे? काय चाललंय हा? हे ईशा हे माझ्यासाठी नाहीये, माझ्या बहिणीसाठी आहे, नमासाठी. बिचारी तिला खूप भूक लागली आहे ना ग, तिची खूप काळजी वाटते ना म्हणून मी घेऊन. मग तिला माहित नाही का बाहेर तिच्यासाठी ब्रेकफास्ट ठेवलाय ते? हो बाहेर ब्रेकफास्ट आहे. हो मला माहितीच नव्हतं. रिअली? डोंट वरी हा, मी तिला ब्रेकफास्ट देईन, तिला खायला देईन आणि हे पण नेऊन देईन. तू जरा नीट तयार हो आणि जा बाहेर पूजेला जा, बोलावतायत तुला. गो. गो. पाणी पिऊ नकोस हा. नाही. तू पण बारीक लक्ष ठेवून आहेस ना हिच्यावर. ऑफकोर्स मम्मा, मुलगी कोणाची आहे?